नमस्कार, मॅलो किचनमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे. आपण प्रवासाला जात असताना अशा 1-2 दिवस टिकणाऱ्या अशा पदार्थ आपल्याला लागत असतात. तर असाच एक पदार्थ मी आज बनवत आहे, ते म्हणजे मेथी पराठा. तर तो कसा बनवला त्याची साहित्य व कृती आज आपण पाहणार आहोत. मेथी पराठा बनवण्यासाठी इथे मी एक जुडी मेथी घेतलेली आहे. ती स्वच्छ असे धुवून तिला कोवळे तिचे देठ काढून व्यवस्थित तिला साफ करून इथे बारीक चिरून घेतलेली आहे. एक छोटा बाउल मी कोथिंबीर घेतलेली आहे. 2 टेबलस्पून इथे मी कसुरी मेथी घेतलेली आहे. 1 टेबलस्पून ओवा, 1 टेबलस्पून व्हाईट तीळ आणि इथे 2 टेबलस्पून बेसन घेतलेलं आहे. पिठी साखर घेतले 1 टेबलस्पून, 2 टेबलस्पून इथे मी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे. हळद, 2 मिरच्या आणि आलं यांची पेस्ट करून घेतलेली आहे. लाल तिखट 1 टीस्पून घेतलेलं आहे. मीठ, तेल आणि इथे मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. ते आपल्याला आवश्यकतेनुसार त्यामध्ये आपण मिक्स करणार आहोत. अशा आता आपण मेथी पराठ्याची तयारी केलेली आहे. तर आता आपण सुरुवात करूया कृतीकडे. इथे मी आता परत घेऊन त्यामध्ये जी बारीक चिरलेली मेथी आहे ती घालते. त्यामध्ये आपण कोथिंबीर घालूया, कसुरी मेथी घालणार, ओवा घालूया, सफेद तीळ, हळद, लाल तिखट, मिरची आणि आल्याची पेस्ट, थोडं बेसन, साखर आणि तेल घालून घेऊया. ह्यामध्ये जवळजवळ मी 2 टेबलस्पून तेल घातलेलं आहे. आता हे आपण व्यवस्थित चुरडून घेऊ. थोडं आपण यात मीठ घालणार आहोत. छान सगळे पदार्थ आपण व्यवस्थित एकजीव करून घेऊ. व्यवस्थित मिक्स करून घेऊया. त्याला व्यवस्थित असं पाणी सुटलं मेथीला. जे मोठे देठ एखादं राहिलं असेल तोही काढून घेऊया. जे तांदळाचं पीठ घेतले ते ह्यात घालूया आपण. आणि जसं आपल्याला ह्या मेथीच्या पाण्यामध्ये भिजेल तसं आपण आता गव्हाचं पीठ घालून घेऊया. आणि थोडं किंचितचं पाणी आपल्याला बाहेरून घालावं लागेल. व्यवस्थित असा मऊसर गोळा मळून घेऊया. जास्त पातळही नाही आणि जास्त घट्टही नाही. 2.5 कप त्यामध्ये पीठ गेलंय. तर थोडं पाणी घालूया. व्यवस्थित एक छान गोळा तयार करून घेऊया. थोडं तेल घालून व्यवस्थित पीठ एकत्र करून घेऊया. आपल्याला 2.5 कप पीठ लागलेलं गव्हाचं ह्यामध्ये. आता ह्याचे छान छोटे छोटे गोळे करून घेऊन आपण आपले पराठे लाटायला घेऊया. तेलाचा हात लावून आपण छोटे छोटे याचे गोळे बनवून घेऊ. मी ते गव्हाचं आणि तांदळाचं पीठ मिक्स करून घेतलेलं आहे. हे पीठ लावत आपण आता छोटे छोटे पराठे बनवून घेऊ. आपण असे छोटे पराठे व्यवस्थित करून घेऊ. जेवढे पातळ लाटता येतील तेवढे तुम्ही लाटा पातळ. अशाच प्रकारे आपण सगळे पराठे लाटून घेऊया आणि ते शेकूया. तवा आपला गरम झालेला आहे. थोडं तेल आणि पराठा त्यावर ठेवूया. व्यवस्थित त्याला दोन्ही साईडने आपण खरपूस भाजणार आहोत. त्याला वरून आपण तेल लावून घेऊ. छान व्यवस्थित आपल्याला तेल लावायचं आहे. दुसऱ्या बाजूने व्यवस्थित तेल लावून घेऊया. छान आपले असे मेथी पराठे बनवून तयार झालेले आहेत. हे तुम्ही 2 ते 3 दिवस आरामात हे मेथी पराठे राहणार. आणि हे पराठे बनवून झाल्यानंतर असेच आपण परातीमध्ये व्यवस्थित लावून त्याची पूर्ण ते जे गरमपणा असतो तो कमी होईपर्यंत व्यवस्थित गार करून घ्यायचे, त्यांनी थंड करून घ्यायचे आणि मगच ते पॅक करायचे. असं केल्यावर ते पराठे व्यवस्थित टिकतात. तर तुम्ही नक्की आमची रेसिपी ही ट्राय करा. आमची रेसिपी तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंटमध्ये सांगा. आमच्या मॅलो किचन चॅनलला शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद. अन्न हे पूर्ण ब्रह्म.